आपला ऊस हिरवागार दिसतो, पण खरंच त्याचं वजन वाढतंय का? की डोळ्यांना दिसणारी ही वाढ फक्त एक भ्रम आहे? आज आपण ऊस शेतीतल्या अशाच एका अदृश्य शत्रूबद्दल बोलणार आहोत. हा शत्रू म्हणजे न दिसता होणारी 20 ते 30% उत्पादन घट. चला याची कारणं समजून घेऊया. जरा विचार करा, आपलं शेत एकदम हिरवंगार दिसतंय, ऊस मस्त उंच वाढतोय, पण आतून तो पोकळ तर होत नाहीये ना? म्हणजे ही फक्त वरवरची वाढ आहे की खरंखुरं उत्पादन तयार होतंय? अनेकदा काय होतं याचं उत्तर आपल्याला मिळतं थेट कापणीच्या वेळी, आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आता बघा, असं का होतं की एकाच गावात जवळजवळ सारखीच जमीन, सारखंच खतपाणी देऊनही एकाला 80 टन तर दुसऱ्याला 110 टन ऊस निघतो? ह्यात फरक कुठे पडतो? तर ह्याचं उत्तर कुठल्या तरी एका मोठ्या चुकीत नाहीये. ते दडलंय चुकीच्या वेळी घेतलेल्या अनेक छोट्या छोट्या निर्णयांमध्ये. म्हणजे बघा, ऊसाचं उत्पादन कमी होणं हे काही एका चुकीची शिक्षा नाही. ही तर एक साखळी आहे, एक चेन रिॲक्शन. माती, मुळं, खत, पाणी, हवामान यांच्यात जेव्हा योग्य ताळमेळ बसत नाही, तेव्हा छोट्या छोट्या चुकांची एक साखळी तयार होते, आणि हीच साखळी शेवटी वजनाच्या मोठ्या नुकसानीत बदलते. तर मग आज आपण हीच साखळी टप्प्याटप्प्याने उलगडून पाहू. सगळ्यात आधी बघू उत्पादनाचा पाया, म्हणजे फेब्रुवारी-मार्चचा काळ. मग बोलू खत आणि पाण्याच्या चुकांबद्दल. त्यानंतर माती आणि खोडव्याकडे होणारं दुर्लक्ष. शेवटी अंतिम परिणाम कसा दिसतो ते पाहू आणि निर्णय घेण्यासाठी एक नवीन चौकट समजावून घेऊ. आणि हो, काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. उत्पादनाचा पाया, फेब्रुवारी-मार्च. माहितीये का, याच काळात आपल्या ऊसाचं अंतिम उत्पादन किती येणार हे अक्षरशः गुपचूपपणे ठरवलं जातं, आणि गंमत म्हणजे आपलं लक्ष नेमकं तिथेच नसतं. तर होतं काय, फेब्रुवारी-मार्चच्या काळात ऊसामध्ये एक खूप मोठा महत्त्वाचा बदल होतो. तोपर्यंत तो फुटवे वाढवत असतो, पण ह्या काळात तो फुटवे तयार करण्याचं काम थांबवतो आणि आपलं सगळं लक्ष, सगळी ताकद कांडीची जाडी आणि लांबी वाढवण्यावर लावतो. म्हणजे झाडाची प्राथमिकता बदलते आणि बरोबर इथेच आपलं अचूक लक्ष हवं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याच काळात कांडीची जाडी आणि पेरांची संख्या ही कायमची ठरून जाते. हे अगदी घराचा पाया भरण्यासारखं आहे बघा. एकदा पाया भरला की नंतर तुम्ही भिंती बदलू शकता, रंग बदलू शकता, पण पाया नाही बदलू शकत. तसंच आहे हे. इथे झालेली चूक तुम्ही नंतर कितीही खत देऊन दुरुस्त करू शकत नाही. ही एक कायमची नुकसानीची पायरी आहे. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे, खत आणि पाणी. इथे होणाऱ्या सामान्य चुका आणि त्याचे मोठे परिणाम. आपण अनेकदा ऐकतो की जास्त म्हणजे चांगलं, पण ऊसाच्या बाबतीत जास्त खत किंवा जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन का नाही, तेच आता समजून घेऊया. बघा, मोठ्या वाढीच्या काळात ऊसाला नत्र, स्फुरद आणि पालाश या तिघांची ही गरज असते. पण आपण काय करतो, आपलं सगळं लक्ष असतं फक्त नत्रावर, म्हणजेच युरियावर, आणि बिचारे स्फुरद आणि पालाश त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि खरं सांगायचं तर इथेच सगळ्यात मोठी चूक होते. आणि ह्या चुकीमुळे आपण एका सापळ्यात अडकतो. याला म्हणतात फॉल्स ग्रोथ ट्रॅप. म्हणजे काय, तर जास्त युरियामुळे ऊस फक्त उंच आणि हिरवागार दिसतो, पण आतून तो पोकळ, कमकुवत आणि कमी रसाचा बनतो. ही एक प्रकारची फसवणूक आहे जी थेट वजनावर परिणाम करते, आणि आपल्याला कळते कधी? थेट कापणीच्या वेळी. आता उन्हाळ्यात अजून एक छुपी गोष्ट घडते. तापमान वाढतं, बरोबर? या वाढलेल्या तापमानामुळे आपण जमिनीवर जो युरिया टाकतो त्यातला जवळपास 20 ते 40% युरिया हवेत उडून जातो. म्हणजे तो पिकाला मिळतच नाही. दुसरीकडे जास्त पाणी दिलं तर मुळं अक्षरशः गुदमरतात, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. आणि गंमत म्हणजे या दोन्ही ताणांवर मात करायला जो पालाश लागतो त्याच्याकडेच आपलं सर्रास दुर्लक्ष होतं. ठीक आहे, आता तिसरा भाग, माती आणि खोडवा. हे असे घटक आहेत जे आपल्या पायाखाली आहेत, पण अनेकदा आपण त्यांच्याकडे तितकं गांभीर्याने पाहत नाही. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. खोडवा म्हणजे काही लागणीचाच पुढचा टप्पा नाहीये. फरक आहे. खोडव्याची मुळं कशी असतात? जुनी, थकलेली. आणि लागणीची ताजी, कार्यक्षम. खोडव्यात जमीन जास्त घट्ट झालेली असते. त्यामुळे साहजिकच खोडव्याचं नियोजन वेगळं आणि जास्त काळजीपूर्वक करावं लागतं. नाहीतर उत्पादन घटणार हे नक्की. आणि होतं काय,
याच दुर्लक्षामुळे लागण आणि खोडव्याच्या उत्पादनात एकरी 20-30, कधीकधी तर 40 टनांची मोठी तफावत सहज दिसते. एक गोष्ट लक्षात घ्या, हा फरक नैसर्गिक नाहीये, हा पूर्णपणे आपल्या व्यवस्थापनातील चुकांमुळे निर्माण झालेला आहे. आता बोलूया मातीतल्या खऱ्या अदृश्य शत्रूंबद्दल. पहिला शत्रू जमिनीचा घट्टपणा, जो मुळांना दाबून टाकतो. दुसरा जास्त पाण्यामुळे होणारा ऑक्सिजनचा अभाव, जो मुळांना गुदमरवतो. आणि तिसरा जीवाणूंची मंदावलेली क्रिया. मग याचा अंतिम परिणाम काय होतो? आपण वरून महागडी खतं टाकतो, पण ती झाडाला लागतच नाहीत. म्हणजे पैसा पण वाया आणि मेहनत पण वाया. चला, आता बघूया चौथा भाग. अंतिम परिणाम म्हणजे वजन आणि उतारा. सुरुवातीच्या काळात केलेल्या या सगळ्या अदृश्य चुका जेव्हा ऊस कारखान्यात जातो तेव्हा वजन काट्यावर आणि लॅबच्या रिपोर्टमध्ये कशा दिसतात ते आता पाहूया. या सगळ्या छोट्या छोट्या अदृश्य चुकांचा एकत्रित परिणाम काय होतो? तर सरासरी 20-30% उत्पादन घट. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की हे नुकसान आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही. का? कारण ऊस तर हिरवा दिसत राहतो, पण खरं नुकसान तर आतल्या आत आधीच झालेलं असतं. ही उत्पादन घटीची साखळी काम कशी करते ते समजून घ्या, स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी माती आणि मुळं खराब होतात. मग अन्नद्रव्यांचा असमतोल होतो, ज्यामुळे कांडी आतून कमकुवत होते. यामुळे काय होतं? झाड ताणात येतं आणि त्याची साखर बनवण्याची प्रक्रिया मंदावते. आणि मग शेवटी आपल्या हातात काय येतं? कमी वजनाचा आणि कमी उतारा देणारा ऊस. आणि इथेच उंचीचा भ्रम आपल्या नुकसानीचं मुख्य कारण ठरतो. एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. कारखाना आपल्याला उंचीचे पैसे देत नाही, तो देतो वजनाचे आणि साखरेचे. त्यामुळे उंच आणि पातळ, पोकळ ऊसापेक्षा कमी उंचीचा पण जाड, भरीव आणि वजनदार ऊस नेहमीच जास्त फायदेशीर ठरतो. नेहमीच. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळ्या समस्या पाहिल्या. आता वळूया 5व्या भागाकडे. निर्णय घेण्यासाठी एक नवीन चौकट. आता आपण फक्त काय टाकायचं यावर नाही, तर शास्त्रीय पद्धतीने विचार कसा करायचा यावर बोलणार आहोत. आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक खूप मोठा गैरसमज आहे. तो म्हणजे, अरे काही हरकत नाही, वाढ जरा कमी दिसतीये का, नंतर जास्त खत टाकू आणि सगळं भरून काढू, असं वाटतं आपल्याला. पण वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे. ऊसाच्या वाढीच्या काही अवस्था, काही टप्पे असे असतात की एकदा ती वेळ निघून गेली की झालेलं नुकसान आपण कितीही खत टाकून भरून काढू शकत नाही. नाहीच. उत्पादनाची क्षमता ही कायमची कमी झालेली असते. त्यामुळे यापुढेही एक सोपी ITR चौकट वापरायची आहे. म्हणजे काय? कोणताही खर्च करण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. पहिला, मी काय देत आहे? दुसरा, मी योग्य वेळी देत आहे का? आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, पिकाने 5 ते 7 दिवसांत चांगला प्रतिसाद दिला का? जर या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल, तर अजून खत टाकू नका. आधी मूळ कारण शोधा. आता आलो आहोत आपण शेवटच्या भागाकडे. महत्त्वाचे मुद्दे आणि आपलं पुढचं पाऊल. आता खरंच वेळ आली आहे आपल्या शेताकडे एका चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करण्याची. गोष्टी पाठ करण्यापेक्षा निरीक्षण करायला शिका. काय बघायचं? तर दुपारी ऊसाची पानं गुंडाळतात का ते बघा. फुटवे समान टिकले आहेत की नाही ते तपासा. जमीन जास्त घट्ट किंवा चोपण राहते का? खत दिल्यावर पिकात काही फरक दिसतोय का? आणि हो, फक्त उंची बघू नका, पेऱ्याची लांबी आणि कांडीची जाडीसुद्धा मोजून बघा. तर आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा सार काय? तो हा आहे की ऊसाचं खरं उत्पादन सुरुवातीच्या काळात अगदी शांतपणे ठरवलं जातं. कापणीच्या वेळी वजन काट्यावर जो आकडा दिसतो ना, तो फक्त पहिल्या काही महिन्यात आपल्या शेतात लिहिलेल्या कथेचा शेवटचा निकाल असतो. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा एखादं हिरवंगार ऊसाचं शेत दिसेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. हा ऊस फक्त वरवर वाढत आहे की आतून खरंखुरं वजन आणि उत्पादन तयार करत आहे? अशाच प्रकारे तर्कशुद्ध आणि विज्ञानावर आधारित शेतीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर टेक समजून घ्या सोबत जोडलेले रहा. चला, आजपासूनच आपल्या शेताचं निरीक्षण एका वेगळ्या शास्त्रीय नजरेने करायला सुरुवात करूया.